रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी भारत माता ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। ज्येष्ठ साहित्यिक माननीय प्राध्यापक रंगनाथ पठारे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत, अशी माहिती संयोजक रघुराज मेटकरी यांनी दिली। याबाबत मेटकरी यांनी दिलेली माहिती अशी की रविवार दिनांक 24 डिसेंबर रोजी 42वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे। सकाळी 9:30 वाजता माननीय हनुमंत पाटील सांगली लोकमत आवृत्ती प्रमुख व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य प्राध्यापक प्रदीप पाटील यांच्या हस्ते संमेलनाची सुरुवात होणार आहे। यावेळी कवी मुकुंद वलेकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होणार आहे। दुसरे सत्र दुपारी 4 वाजता सुरू होणार आहे। त्याचे उद्घाटन मुख्य अभियंता महावितरण छत्रपती संभाजीनगरचे साहित्यिक डॉक्टर मुरहरी केळे करणार आहेत। कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ माननीय डॉक्टर प्रकाश महानवर व सहाय्यक संचालक तंत्रनिकेतन महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय कुंडलिक एडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तिसरे सत्र रात्री 8:30 वाजता कथाकथन आणि संमेलन समारोप आहे। प्रमुख पाहुणे माननीय ईश्वर शेठ जाधव हे असून प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड, प्राध्यापक रवींद्र कोकरे, जयवंत आवटे यांचे कथाकथन होणार आहे। संमेलनात सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री पु ल देशपांडे यांच्या नावाने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे पुरस्कार आणि आदर्श शिक्षक पुरस्कार डॉक्टर प्रकाश दुकळे, डॉक्टर संदीप सांगळे, डॉक्टर संभाजी पाटील, डॉक्टर देविदास पोटे, प्राध्यापक मुकुंद वलेकर यांना देण्यात येणार आहेत। संमेलनास मोठ्या संख्येने रसिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी केलं। डॉक्टर ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर, अरुण लंगोटे, हर्षवर्धन मेटकरी उपस्थित होते। साहित्य संमेलनाचा कार्यक्रम राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालय विटाच्या प्रांगणात होणार आहे। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।